राज्यात स्मार्ट टीओडी मीटर बसविण्यात आलेल्या आणि 45 दिवसांपेक्षा जास्त वीज बिल थकविणाऱ्या ग्राहकांची वीज आता स्वयंचलित पद्धतीने तोडली जात आहे. मात्र याबाबत जनतेमध्ये पुरेशी जनजागृती न करता वीज तोडणी केली जात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. 18 फेब्रुवारीपासून ही अंमलबजावणी राज्यभर सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरण यांनी स्मार्ट मीटरमध्ये स्वयंचलित वीज तोडणी आणि पुनर्जोडणी सुविधा कार्यान्वित केली आहे. बिलाची थकबाकी 45 दिवस पूर्ण झाल्यानंतर 46व्या दिवशी संबंधित ग्राहकांची वीज आपोआप खंडित केली जाते. थकबाकी, चालू महिन्याचे बिल आणि देय तारखेपर्यंतची संपूर्ण रक्कम भरल्यानंतर वीज जोडणीही तत्काळ सुरू होते. विशेष म्हणजे यासाठी पुनर्जोडणी शुल्क आकारले जात नाही. राज्यात आत्तापर्यंत 87,57,000 स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून त्यापैकी 54,42,000 घरगुती ग्राहक आहेत. पुणे परिमंडळात 9,84,000 स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून मागील काही दिवसात सुमारे 8,000 थकबाकीदार ग्राहकांची वीज तोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पूर्वी बिल भरण्यासाठी 21 दिवसांची मुदत आणि त्यानंतर 15 दिवसांची नोटीस देऊन कर्मचारी प्रत्यक्ष जाऊन वीज तोडणी करत असत. मात्र आता ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे. दरम्यान दिवसाच्या वीज वापरावर प्रति युनिट 80 पैसे सवलत दिली जात असली तरी स्वयंचलित वीज तोडणीबाबत ग्राहकांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही, असा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेळणकर यांनी केला आहे. नवीन प्रणालीमुळे मनुष्यबळाची बचत होत असली तरी थकबाकीदार ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.